हमने देखा है सिर्फ कश्तियों को लहरों से जूझते हुए, पर इन लहरों के पार एक लड़ाई और भी है। इस समंदर के किनारे पर एक कहानी और भी है। छह 150 या शायद उससे भी ज्यादा सालों से जहां कोली समुदाय के पुरुष समुंदर से ताजी मछलियां पकड़कर ला रहे हैं, वहीं इस समुदाय की महिलाओं ने इस व्यापार की जिम्मेदारी को अपने कंधों पर बखूबी संभाला हुआ है। आम्ही सकाळी 4 वाजता उठतो बोट आल्यावरती, मग बोट आल्यावरती धक्क्यावरती जातो आणि धक्क्यावरून तीच मच्छी नंतर विकायला जातो। मग ती मच्छी घेतो आणि दुपारी काय करतो 11-12 वाजलं का घरी येतो। मग घरी आलं का मुलांना डबा घेऊन जाते, जर लवकर आलं तर मुलांना डबा घेऊन जाणार। नंतर ते जेवण बनवतो, जेवण बनलं का जेवून मग 2 ते 2:30 वाजता मी निघतो। मग सुकी मच्छी जी वालत टाकलेली असते ना, मग ती येऊ आणि इकडे व्यापारी लोक असतात, मग त्यांना विकू ती मच्छी। मला संध्याकाळी 10 ते 11 वाजतात घरी यायला। मार्केटला कसं जसं ग्राहक असेल तसं, जर लवकर गेलं तर बाहेरची ग्राहक भेटतील। रोज गर्दी असते, म्हणजे कधी कधी नसते एक त्याला गर्दी तर असते जाते। मच्छी जास्त असली ना का गर्दी असतेच, भरपूर गिराक असते। लेट गेलं तर मग तीच मच्छी वापस सुद्धा घेऊन यायला लागते आम्हाला। होलसेल आहे ना, होलसेल साईनाथ मार्केट होलसेल आहे ते साईनाथ मार्केट। मग त्याच्यामध्ये गोल असते, ढोमे असतात, कोलंबी असते, मांदेली असते, बोंबील असते, रावस असतात, खेकडे असतात। मच्छीला खूप भाव भेटतो तो थंडीमध्ये भेटते, जेव्हा मच्छी खूप कमी असते ना तेव्हा मच्छीला भाव भेटतोय। पण या टाईमला कसं मच्छी थोडी जास्त असली का भाव थोडा कमीच भेटणार असं असते। कोली समुदाय को उनकी संस्कृति तो एक साथ बांध के रखती ही है, लेकिन जहां प्रगति की बात आती है तब एक ऐसे मार्गदर्शक की जरूरत होती है जो इस संस्कृति को पहचानता हो, जो अपना हो। मछलियों के प्रजनन का समय, जहां हर कोई अपने व्यापार को दुगुना करने में लगा हुआ है, वही ये कोली समुदाय प्रकृति के लिए अपना आदर और संवेदना दिखाते हुए मच्छी मारी पे पूरी तरह से रोक लगा देता है। लेकिन अब एक और संकट आ टूटा है इन पर बेमौसम लंबी चलने वाली बारिश, और इस बारिश तूफान की वजह से खतरा बन बैठा समंदर। सध्याची जे वेदर कंडिशन आहे त्यावर मी इतकं सांगू शकतोय की 1 ऑगस्टला मासेमारी सुरू झाली, परंतु आपण बघितला की आजपर्यंत पाऊस पडतोय आणि पाऊस पडला की सी रफ होते। आणि आपण बघितलं की हवामान खात्याच्या सतत येणाऱ्या वॉर्निंगमुळे मासेमारीसाठी बोटी जातात, 2 दिवसात लगेच परत येतात, जातात परत येतात। यामध्ये जे फ्युएलला म्हणजे डिझेलला किंवा बर्फासाठी किंवा खानवलासाठी जो खर्च झाला आहे तो पण मच्छीमारांचा निघत। वातावरण चेंज आणि हवामान बदलमुळे सीझन आहे हा लेट उशिरा होत चालला आहे। अगर ये संस्कृति सालों से चलती आ रही है तो उसकी एक वजह ये भी है कि आने वाली हर नस्ल ने इस पेशे को अभिमान के साथ अपनाया है, और आज के इस नए दौर में आज की पीढ़ी शिक्षा द्वारा इस पेशे को नए मुकाम तक पहुंचाने के लिए प्रतिबद्ध है। और सिर्फ आने वाली पीढ़ी ही नहीं, बल्कि आज की ये महिलाएं भी अपना बचत समूह बनाकर कमाई के नए नए साधन अपना रही हैं। माझं नाव प्रीती संदीप क्लेन आहे। आमचा गटाचं नाव आहे सागरी महिला बचत गट। आमचा हा 10 जणांचा ग्रुप आहे आणि आम्हाला हा चांगला प्लॅटफॉर्म BMCने दिलेला आहे, प्लस आमच्या सोसायटीने पण आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे। तर आम्ही जे सकाळपासनं
प्रिपरेशन करतो ते आम्हाला संध्याकाळ होतो आणि आमचा स्टॉल 6 वाजता ते रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतो. तर तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही एनी टाईम येऊ शकतात. आमचा स्टॉल ओपनिंग वेडनेसडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे या दिवशी चालू असतो. आमच्याकडे स्क्वीड आहे, मीन्स माकल्या, कोळंबी, बोंबील, शिवण, पापलेट, सुरमई आणि मोठे टायगर प्रॉन्स असतात. आणि कालवणामध्ये पण आमच्याकडे ग्रेव्हीमध्ये सुरमईचा कालवण असतो, प्रॉन्स सुक्का असतो, शिवल्या असतात आणि खेकडा असतो आणि राईस, कोळंबी भात असतं. आणि आम्ही घरगुती मसाले वापरतात. कोळी मसाला असतो आमचा, तो आम्ही वापरतात. दर्यावर्ती महिला संघ हा आमचा 10 जणींचा बचत गट आहे. वृत्ती संस्था ही आम्हाला बचत गटासाठी सहकार्य करते. जहां खुशियां मनाने के कुछ पल इन कोली फिशर वुमन की जिंदगी में एक नई बहार लेके आते हैं, वही घड़ी के कांटे टिक टिक करते हुए ये भी याद दिलाते हैं कि कल सूरज निकलने से पहले एक नई लड़ाई पे फिर निकलना है. सिर्फ अस्तित्व की ही नहीं, अपनी एक अलग पहचान बनाने की लड़ाई.